अशोक खरातच्या या प्रकरणामध्ये नवीन जी काही माहिती येते आणि या माहितीनुसार आरोप प्रत्यारोप या सगळ्या ज्या काही गोष्टी घडतायत आणि याच्यामध्ये नेमकं अजून काय काय होणार आहे हे अजून कोणाला माहिती नाहीये आणि त्याचबरोबर नेमकं काय ह्या सगळ्या माहितीमधनं बाहेर येते याच्यामध्ये जे काही आरोप वगैरे गंभीर आरोप झाले त्या ठिकाणी जसं की चाखणकर जे आहेत त्या एका सॅक्स रॅकेटच्या मेन सूत्रधार वगैरे असे जे काही आरोप या ठिकाणी झालेले आहेत तर लक्षात घ्या की राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी एक गंभीर आरोप या ठिकाणी केलेत आणि रुपाली चाकणकर या महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या सॅक्स रॅकेटच्या सूत्रधार असल्याचा जो काही सनसनाटी आरोप या ठिकाणी ठोंबरे पाटील यांनी केलाय। तसेच अशोक खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांना एक मुख्य आरोपी या ठिकाणी करा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। त्याचसोबत रुपाली ठोंबरे यांनी अशोक खरातचा जो काही आणखीन एक व्हिडिओ या ठिकाणी शेअर करत त्याच्यावरती टीका केलेली आहे। रुपाली ठोंबरे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र पाठवले आणि त्यांनी त्यात जसं की रुपाली चाकणकर यांना मुख्य आरोपी करण्याची मागणी केलेली आहे। त्यामुळे चाकणकर यांच्या अडचणीमध्ये या ठिकाणी आणखी वाढ होण्याची जी काही शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली पाहायला मिळते। तसेच विरोधकांनी हे प्रकरण लावून धरल्यानं या ठिकाणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदानंतर आता चाकणकर यांचे महिला प्रदेश अध्यक्ष पदही जाण्याची जी काही दाट शक्यता या ठिकाणी आहे। आता हे जे काही पत्र पाठवले मुख्यमंत्र्यांना त्या पत्रामध्ये नेमकं काय या ठिकाणी नमूद केले किंवा काय नेमकी जी काही मागणी केली ते आपण बघूया। रुपाली ठोंबरे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रामध्ये त्या म्हणतायत की प्रथमतः महाराष्ट्राला काळीमा फासणारे हे जे काही सेक्स रॅकेट आपण निडरपणे या ठिकाणी उघडीस आणल्यानं मी महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींच्या वतीनं या ठिकाणी अभिनंदन करते व आभार या ठिकाणी मानते। रुपाली निलेश चाकणकर हिचे बलात्कारी भोंदूबाबा कॅप्टन खरात बरोबरचे हितसंबंध संपूर्ण महाराष्ट्रानं या ठिकाणी पाहिले आहेत त्याचबरोबर पाहिले आहेत परंतु मला मिळालेल्या माहितीनुसार सदर प्रकरणामध्ये कॅप्टन खरात हा भोंदूबाबा हे सगळे जे काही कांड केवळ महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या सहभागामुळे व पाठिंब्यामुळेच सगळं जे काही करू शकलाय। रुपाली चाकणकर यांनी पुण्यासह अनेक ठिकाणी पदाचा दुरुपयोग करून पोलिसांवर दबाव टाकून अनेक खोटे गुन्हे जे आहेत ते दाखल केलेले आहेत आणि त्याबाबत मी आपणास स्वतंत्र माहिती देईल असं ठोंबरे पाटील म्हणाले। तसेच भोंदूबाबाला या ठिकाणी असे गैरकृत्य करण्यास पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे रुपाली निलेश चाकणकर हिच्या बाबतीत काही महत्त्वाच्या ज्या काही बाबी आहेत त्या मला माहिती असून त्यातील बऱ्याच ज्या काही गोष्टींचा उलगडा मी आपल्या समोर करणार आहे किंवा करेल। तर ठोंबरे पाटील यांनी जे काही मागील काही घटना घडल्या त्याचा सुद्धा या ठिकाणी उल्लेख केला। त्यांनी सांगितलं की मागील वर्षी पत्रकारांना याच एका पत्रकाराने याच भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात यांचा एक पर्दाफाश केला होता एका प्रकरणातून तर त्याच्या गैरकृत्याची जी काही बातमी वगैरे या ठिकाणी दिली होती या भोंदूबाबाच्या तर त्याला फोन करून त्याच्या विरुद्ध कारवाई करण्याची जी काही धमकी देऊन त्यांच्याकडून जसं की माफीनामा सुद्धा या ठिकाणी घेतला होता। त्यामुळं सदर भोंदूबाबा हा पूर्वीपासून बलात्कार करत असल्याचं या ठिकाणी रुपाली चाकणकर यांना माहीत होतं त्यामुळं प्रथमतः त्यांना ताब्यात घेऊन तपास या ठिकाणी चालू करणं या ठिकाणी आवश्यक आहे असं ठोंबरे पाटील म्हणतायत। त्याचबरोबर हा अशा प्रकारचं जे काही पत्र या ठिकाणी दिलेलं आहे तुम्ही बघू शकता काय काय याच्यामध्ये नमूद केले वगैरे आणि त्यानंतर दुसरी घटना अशी की 29 डिसेंबर 2025 रोजी नाशिक ग्रामीण वावी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक 468/2025 हा जे काही रुपाली चाकणकर यांनी दाखल करावयास लावलेला आहे। त्याचबरोबर त्यामध्ये कॅप्टन खरात याचा जे काही लैंगिक शोषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता तो व्हिडिओ यापुढे व्हायरल होऊ नये व भोंदूबाबा वाचवावा याकरिता पोलिसांवर दबाव टाकून सदर गुन्हा दाखल करून भोंदूबाबांनी केलेल्या कृत्यांवर या ठिकाणी पाणी टाकलं आहे असं या ठिकाणी ठोंबरे पाटील यांच्या स्टेटमेंटमध्ये पाहायला मिळतंय। अशा प्रकारचं जे काही सगळं डिटेल या ठिकाणी आहे। तिसरं प्रकरण जे आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊ। शिर्डी पोलीस स्टेशन येथे फोन करून कॅप्टन खरात याला वाचवलं तर यावरनं स्पष्ट दिसतंय की भोंदूबाबा कॅप्टन खरात याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये रुपाली चाकणकर यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे। माझी महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींच्या वतीनं लाडक्या भावास नम्र विनंती आहे की रुपाली चाकणकर यांच्यावर कारवाई होण्या इतके जे काही पुरावे या ठिकाणी दिले असून त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावरती कारवाई व्हावी आणि पीडित महिलांना या ठिकाणी न्याय द्यावा। तर एकंदरीतच रुपाली चाकणकर यांच्यावरती कशा प्रकारे या ठिकाणी कारवाई केली जाते त्याचबरोबर हा भोंदूबाबा अशोक खरात याचे जे काही कांड वगैरे बाहेर येत आहेत तर याच्यावर सुद्धा नेमकं काय ॲक्शन होते आणि त्या महिलांना कशा प्रकारे या ठिकाणी न्याय मिळतो हे बघणं गरजेचं आहे। तर मित्रांनो
तुम्हाला या सगळ्या कांडबद्दल किंवा या सगळ्या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि त्याचबरोबर चॅनल जर तुम्ही नवीन असाल ना, त्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओ सोबत. नमस्ते, जय हिंद, जय महाराष्ट्र.